आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ मधला क्लास नंबर 17वा, जे आपला लास्ट क्लास आहे या मॉड्यूलचा, म्हणजे सेकंड इयरचा लास्ट क्लास आहे. जे आपला सिलेबस होता सिलेबसनुसार पूर्ण आपण मॉड्यूल वाईज कंप्लीट करून दिलेला आहे क्लास. तर आजचा लास्ट क्लास स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द एक्सप्रेशन ऑफ CCW, म्हणजे CNC बद्दल हा प्रश्न आहे. म्हणजे हा मॉड्यूल पूर्ण CNC बद्दलचाच पूर्ण प्रश्न आहे, लास्ट शेवटचा मॉड्यूल आहे. CCWचा फुल फॉर्म काय आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे काउंटर क्लॉकवाईज, दुसरा ऑप्शन आहे सेंटर क्लॉकवाईज, तिसरा ऑप्शन आहे काउंटर क्लॉक वॉच आणि चौथा ऑप्शन आहे सेंटर क्लॉक वॉच. तर ज्या प्रश्न विचारलेला होता आपल्याला या CNC रिलेटेड प्रश्न आहे, CCWचा फुल फॉर्म काय आहे. तर CCWचा जे फुल फॉर्म आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए काउंटर क्लॉकवाईज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एक्सप्रेशन ऑफ CPU. CPUचा फुल फॉर्म काय आहे, CNC रिलेटेड प्रश्न आहे. CPU म्हणजे काय. तर CPUचा याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सेंट्रल प्रेस्ड युनिट, दुसरा ऑप्शन आहे सेंट्रल पोझिशन युनिट, तिसरा ऑप्शन आहे सेंट्रल प्लॅन युनिट आणि चौथा ऑप्शन आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ CPU. CPUचा फुल फॉर्म काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रोग्राम इन CNC मशीन. CNC मशीनमध्ये प्रोग्राम म्हणजे काय. आता जसं सगळ्यांना माहिती आहे CNC मशीन आपलं जे ॲटोमॅटिक पूर्ण वर्क करते, तर त्याच्यामधलं प्रोग्राम म्हणजे काय असते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सिमेट्रिक अरेंजमेंट ऑफ टूल्स, म्हणजे टूलचे एक नियोजित मांडणी. दुसरा ऑप्शन आहे सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ मशीन, म्हणजे मशीनची एक नियोजित मांडणी. तिसरा ऑप्शन आहे सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे सूचना यांची एक नियोजित मांडणी. आणि चौथा ऑप्शन आहे सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ प्रेझेंट टूल्स, म्हणजे विद्यमान टूलची एक नियोजित मांडणी. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, व्हॉट इज प्रोग्राम इन CNC मशीन. CNC मशीनमध्ये प्रोग्राम म्हणजे काय. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर ए सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे सूचना यांची एक नियोजित मांडणी. CNC प्रोग्राम म्हणजे काय असते, जे काही वर्क आपण CNC मशीनवर करत असतो तर पूर्ण प्रोग्रामवरच डिपेंड करते. आपण ज्या प्रकारे प्रोग्राम त्याच्यामध्ये फिट करत असतो त्याच प्रकारे ते मशीन चालत असते. जसा फॉर एक्झाम्पल आपल्याला लेथ मशीनवर टर्निंग करायचं आहे, तर लांबी आपल्याला किती टर्न करायचं आहे, डायमीटर किती बनवायचं आहे, किती कटमध्ये कंप्लीट करायचं आहे, स्पीड किती असावा, फीड किती असावा, कूलंट किती प्रमाणात पाहिजे, मशीन किती स्पीडनं फिरला पाहिजे. तर हे सगळं काय असते CNC मशीनमध्ये कोडनुसार त्या प्रोग्राम आपण सेट करत असतो मशीनमध्ये. त्यानंतर मशीनला जेव्हा आपण रन करतो तेव्हा त्या प्रोग्रामनुसारच मशीन पूर्ण चालत असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ RPM. RPMचा फुल फॉर्म काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेट पर मिनिट, दुसरा रेट पर मशीन, तिसरा रेव्होल्यूशन पर मिनिट, चौथा रेट पर प्रोग्राम. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ RPM. RPMचा फुल फॉर्म काय आहे. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रिव्होल्यूशन पर मिनिट. RPMचा फुल फॉर्म असते रेव्होल्यूशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटात जे चकच्या स्पिंडल आहे ते किती वेळा फिरलेलं आहे त्यालाच काय म्हटलं जाते RPM. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द जॉमेट्रिकल सिम्बॉल फॉर फ्लॅटनेस. आता जे जॉमेट्रिकल सिम्बॉलचा जे चॅप्टर आहे त्याच्यामधले जे सिम्बॉल वापरले जाते, प्रत्येक वेगवेगळ्या वस्तूसाठी वेगवेगळा सिम्बॉल वापरली जाते. तर या प्रश्नामध्ये आपल्याला फ्लॅटनेसचा सिम्बॉल विचारलेला आहे. फ्लॅटनेससाठी कोणता सिम्बॉलचा वापर केला जाते. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपण बघू शकता, याच्यामध्ये एक लाईन दाखवलेला आहे फ्लॅट लाईन, दुसरा ट्रायंगल आहे, तिसरा राऊंड शेप आहे आणि चौथा जे ऑप्शन आहे हाफ राऊंड आहे. तर जे आपल्याला प्रश्नामध्ये फ्लॅटनेसचा सिम्बॉल विचारलेला होता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. हे जे आपल्याला चौकोन दाखवलेला आहे याचा हा फ्लॅटनेसचा सिम्बॉल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द जॉमेट्रिकल सिम्बॉल फॉर प्रोफाईल ऑफ लाईन. प्रोफाईल ऑफ लाईनसाठी कोणता सिम्बॉल वापरली जाते या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे. तर याच्यासाठी जे आपल्याकडे ऑप्शन दिलेलं आहे तर याच्यात आपण पहिला ऑप्शन बघू शकता, जे एक राऊंड शेप आहे आणि दोन लाईन दिलेला आहे अँगलमध्ये, दुसरा ऑप्शन आहे हाफ राऊंड आहे, तिसरा ऑप्शन पण हाफ राऊंड आणि चौथा एक लाईन आहे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता लाईनच्या प्रोफाईलसाठी कोणते जॉमितीय चिन्ह वापरली जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. हे जर आपल्याला दाखवलेलं आहे हाफ राऊंड हेच. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॅरेक्टरिस्टिक इज इंडिकेट बाय द सिम्बॉल. आता आपल्याला या प्रश्नामध्ये जे दाखवलेलं आहे एक सेंटर म्हणजे एक गोलाकार डायग्राम दाखवलेला आहे आणि एक सेंटर लाईन दाखवलेला आहे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. तर या चिन्हाद्वारे कोणती वैशिष्ट्ये दर्शवली जाते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे.
तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॉन्सेंट्रिसिटी, दुसरा पोझिशन, तिसरा सिमेट्री आणि चौथा राऊंडनेस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, जे सिंबल आपल्याला दाखवलेला आहे या डायग्राममध्ये, या सिंबलचा अर्थ काय असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पोझिशन. कोणताही जसा जॉबचा आपण जसं सिंबलनुसार जर आपल्याला पोझिशन दर्शवायची आहे तर या पोझिशनला दर्शवण्यासाठी या सिंबलचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट जॉमेट्रिकल कॅरेक्टरिस्टिक इज इंडिकेट बाय द सिंबल. आता या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक सिंबल दाखवलेला आहे आणि प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, या चिन्हाद्वारे कोणते ज्यामितीय वैशिष्ट्य दर्शवली जाते. हे जे आपल्याला या सिंबल दाखवलेलं आहे, या सिंबलच्या सहाय्याने काय दर्शवलं जाते हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रनआउट, दुसरा सर्क्युलर रनआउट, तिसरा टोटल रनआउट, चौथा पार्शियल रनआउट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, दाखवलेल्या चिन्हाद्वारे कोणते ज्यामितीय वैशिष्ट्य दर्शवले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टोटल रनआउट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॅरेक्टरिस्टिक डोज जॉमेट्रिकल टॉलरन्स द सिंबल इंडिकेट. म्हणजे ज्यामितीय टॉलरन्स दर्शवणारे चिन्हाचे वैशिष्ट्य काय आहे. आता या डायग्राममध्ये आपल्याला सिंबल जे दाखवलेलं आहे, या सिंबलचा अर्थ काय असतो हेच आपल्याला ओळखायची आहे. जसा या सिंबलच्या साईडने त्याचे जे व्हॅल्यू दाखवलेला आहे, तर फक्त आपल्याला ओळखायची काय या सिंबलचा अर्थ काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॉन्सेंट्रिसिटी, दुसरा सिमेट्रिसिटी, तिसरा पोझिशन, चौथा परपेंडिक्युलर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, ज्यामितीय टॉलरन्स दर्शवणारा चिन्हाचे वैशिष्ट्य काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कॉन्सेंट्रिसिटी. हे जे दोन सर्कल आपल्याला दाखवलेलं आहे, या सर्कल बद्दलच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या सर्कलचा म्हणजे या सिंबलचा अर्थ काय असतो, कॉन्सेंट्रिसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द टरेट हेड इन अ टरेट लेथ जनरली माउंटेड. टरेट लेथ मध्ये टरेट हेड सहसा कुठे बसवले जाते. जसं टरेट लेथ मशीन आपण ऐकलं असेल, टरेट आणि जे दोन प्रकारचे जे आपल्याकडे स्पेशल लेथ असते, टरेट लेथ त्यापैकी एक आहे. तर टरेट लेथ मधला जे टरेट हेड आहे, तर टरेट हेड कुठं बसवला जाते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्लाइड, दुसरा सॅडलवर, तिसरा रॅमवर आणि चौथा क्रॉस स्लाइड. तर जसं दोन प्रकारचे स्पेशल लेथ असते आपल्याकडे टर्नर ट्रेडमध्ये, कॅप्स्टन लेथ आणि टरेट लेथ. तर टरेट लेथमध्ये टरेट हेड कोणत्या ठिकाणी बसवला जाते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सॅडल. सॅडलवर टरेट हेड बसवला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द डिव्हाइस. आता या डायग्राममध्ये आपल्याला एक डिव्हाइस दाखवलेला आहे आणि आपल्याला ओळखायची आहे का हा डिव्हाइसचा नाव काय. ज्यात आपण बघू शकतो डायग्राममध्ये जे डिव्हाइस आपल्याला दाखवलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेडियल कॅम, दुसरा फिलेट कॅम, तिसरा बॅरल कॅम, चौथा सिलेंड्रिकल कॅम. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, दाखवलेल्या डिव्हाइसचे नाव काय. आता या प्रश्नामध्ये जे डायग्राम आपल्याला दाखवलेला आहे, तर या डायग्राम मध्ये जे डिव्हाइस आहे, या डिव्हाइसचा नाव काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रेडियल कॅम. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता आपल्याला एक जॉबवर काम करत असतानाचे एक डायग्राम आपल्याला दाखवलेला आहे आणि एक्सच्या छायाने ज्या पार्ट्सला दर्शवलेलं आहे, या पार्ट्सचा नाव आपल्याला ओळखायची आहे. जसं आपण या डायग्राम मध्ये बघू शकता, एक्सच्या स्वरूपाने हा वाला पार्ट आपल्याला दर्शवलेला आहे. तर या पार्टचं नाव काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिव्होटेड बीम, दुसरा मिलिंग कटर, तिसरा पिव्होटेड कॅम, चौथा फिक्स ब्रॅकेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पिव्होटेड बीम. आणि हे आपलं मिलिंग कटर आहे, हे आपलं जॉब आहे ज्याच्यावर प्रोसेस केला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये आपल्याला एक लेथ मशीनचा डायग्राम दाखवलेला आहे. कॅरेज आपण बघू शकता, लेथ बेड दाखवलेला आहे, गिअर बॉक्स दाखवलेला आहे. पण याच्यामध्ये जे एक्सच्या स्वरूपाने पार्ट्स दाखवलेला आहे, तर या पार्टचा नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लीड स्क्रू, दुसरा ऑप्शन आहे फीड रॉड, तिसरा ऑप्शन आहे कॅरेज, चौथा ऑप्शन आहे स्टॉप. तर जे प्रश्नामध्ये विचारलेला होता, लेथ मशीनच्या डायग्राम मध्ये दाखवलेला एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट्स आहेत, त्या पार्टचा नाव काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्टॉपर. स्टॉप म्हटलं आहे, पण याच्या रिअल नेम असतं स्टॉपर. स्टॉपर म्हणजे जेव्हा आपण समजा कोणत्याही या लेथ मशीन मध्ये ऑटोमॅटिक फीड सेट केलेला आहे, कोणत्याही लांबीपर्यंत या स्टॉपरला आपल्याला सेट करता येते. किंवा जसा समजा आपल्याला 200 लांबीपर्यंत आपल्याला सेट करायचं, 200 लांबीपर्यंत टर्निंग झाल्यानंतर ऑटोमॅटिक बंद झाली पाहिजे मशीन, तर या स्टॉपरला आपल्याला ऍडजस्ट करून सेट करता येते. या स्टॉपर जवळ जेव्हा येते कॅरेज, तर तेव्हा ऑटोमॅटिक मशीन बंद होऊन जाते. तर या पार्टचं नाव काय, स्टॉपर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये आपल्याला एक
डिव्हाइसचा डायग्राम दाखवलेला आहे, तर याच्यावरून आपल्याला ओळखायची आहे का या पार्टचा नाव काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन दिलेला आहे क्रॉस स्लाइड, दुसरा आहे स्टॉप फॉर फ्रंट टूल पोस्ट म्हणजे फ्रंट टूल पोस्टसाठी स्टॉप्स, तिसरा ऑप्शन आहे स्टॉप फॉर रिअर टूल पोस्ट म्हणजे रिअर टूल पोस्टसाठी स्टॉप्स, आणि चौथा ऑप्शन आहे फिक्स्ड ब्रॅकेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेला डायग्राममध्ये लेथ मशीनचा जे भाग आहे एकच्या स्वरूपाने दर्शवलेला आहे, तर याचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्टॉप फॉर द फ्रंट टूल पोस्ट म्हणजे टूल पोस्टला स्टॉप करण्यासाठी एक स्टॉपर लावलेला आहे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ कॉलेट. आता डायग्राममध्ये आपल्याला कॉलेट चकचा डायग्राम दाखवलेला आहे, पण आपल्याला ओळखायची हा कोणत्या टाईपचा कॉलेट चक आहे. ज्यात आपण बघू शकता डायग्राममध्ये कॉलेट चक आपल्याला दाखवलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डेड लेंथ टाईप, दुसरा ड्रॉबॅक टाईप, तिसरा पुश आउट टाईप, आणि चौथा ऑप्शन आहे मास्टर कॉलेट विथ इंटरचेंजेबल लाइनर म्हणजे इंटरचेंजेबल लाईन लिनियर असलेला मास्टर कॉलेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता कॉलेट चकचा प्रकार कोणता आहे, या डायग्राममध्ये दाखवलेला कॉलेट चकचा प्रकार कोणता आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ड्रॉबॅक टाईप कॉलेट चक. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मच डायमीटर ऑफ बार्स कॅन बी टर्न युजिंग कॅप्स्टन लेथ. कॅप्स्टन लेथचा वापर करून किती डायमीटरचे बार आपण टर्न करू शकतो हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. जसा प्रत्येक मशीनचा एक स्टँडर्ड डायमीटर असते स्पेसिफिकेशननुसार, तर त्या हिशोबानं तर कॅप्स्टन लेथवर आपण किती सगळ्यात मोठा किती डायमीटरचा जॉबला आपण टर्न करू शकतो हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 60 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 80 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 100 मिलीमीटर, आणि चौथा ऑप्शन आहे 120 मिलीमीटर. प्रश्नामध्ये काय विचारलेला होता कॅप्स्टन लेथचा वापर करून किती डायमीटरचे बार आपण टर्न करू शकतो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 60 मिलीमीटर पर्यंतचं डायमीटरचं जॉब आपण कॅप्स्टन लेथवर टर्न करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टूल होल्डर. आता या डायग्राममध्ये आपल्याला एक टूल होल्डरचा डायग्राम दाखवलेला आहे. यात आपण बघू शकतो हे जे आपल्याला कटिंग टूल दाखवलेलं आहे एका टूल होल्डरमध्ये लागलेला आहे. तर या टूल होल्डरचं नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे नी टर्निंग टूल होल्डर, दुसरा रोलर स्टडी टर्निंग टूल होल्डर, तिसरा रिसेसिंग अँड बोरिंग टूल होल्डर, चौथा बार स्टॉप अँड सेंटर ड्रिल टूल होल्डर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या डायग्राममध्ये एक टूल होल्डरचा डायग्राम आपल्याला दाखवलेला आहे. तर या टूल होल्डरचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रोलर स्टडी टर्निंग टूल होल्डर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टूल होल्डर. आता या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला टूल होल्डरचा डायग्राम दाखवलेला आहे या प्रश्नामध्ये. तर या टूल होल्डरला आपल्याला ओळखायचा आहे हा कोणता टाईपचा टूल होल्डर आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॉम्बिनेशन फेसिंग अँड ड्रिलिंग होल्डर, दुसरा फ्लोटिंग रिमर होल्डर, तिसरा नी टर्निंग टूल होल्डर, चौथा कॉम्बिनेशन टूल होल्डर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे दाखवलेला जे टूल होल्डर आहे तर या टूल होल्डरचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फ्लोटिंग रिमर होल्डर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टूल होल्डर. आता या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला एक जॉबला टर्निंग करत असताना डायग्राम दाखवलेला आहे आणि टूल होल्डर दाखवलेला आहे. तर या टूल होल्डरचं नाव काय आहे. आता आपण पाहू शकता दोन टूल लागलेला आहे या होल्डरमध्ये, एका वेळी दोन टूल लागलेला आहे. तर या होल्डरचं नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे नर्लिंग टूल होल्डर, दुसरा ड्रिल होल्डर, तिसरा मल्टिपल कटर होल्डर, आणि चौथा बोरिंग बार होल्डर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेला जे जॉब आहे त्या जॉबवर कटिंग करत असताना जे टूल होल्डर वापरलेला आहे तर या टूल होल्डरचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मल्टिपल कटर होल्डर म्हणजे एका वेळी हे एकापेक्षा जास्त कट घेत असल्यामुळे याचं नाव काय दिलेलं आहे मल्टिपल कटर होल्डर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द ऑपरेशन. आता डायग्राममध्ये आपल्याला एक लेथ ऑपरेशन दाखवलेलं आहे. हे आपला टूल होल्डर आहे ज्याच्यावर टूल लागलेला आहे. तर या ऑपरेशनचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. जसा हा जॉब आहे जॉबवर जे प्रक्रिया केला जात आहे तर या प्रक्रियाचं नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड कटिंग, दुसरा नर्लिंग, तिसरा फॉर्मिंग, चौथा डाय थ्रेड कटिंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं ऑपरेशनचं नाव काय आहे दाखवलेल्या डायग्राममध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नर्लिंग. नर्लिंग टूलच्या सहाय्याने या जॉबवर नर्लिंग केला जात आहे डायमंड नर्लिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मॅक्सिमम डायमीटर ऑफ थ्रेड युजिंग सेल्फ ओपनिंग डाय हेड. सेल्फ ओपनिंग डाय हेड वापरून थ्रेडचा कमाल व्यास किती असतो. म्हणजे सेल्फ ओपनिंग डायच्या सहाय्याने आपण सगळ्यात मोठा किती डायमीटर पर्यंतचा आपण डाईंग करू शकतो हेच आपल्याला विचारलेलं आहे.
तर प्रश्न जे पहिला ऑप्शन आहे 200 मिलीमीटर, दुसरा 100 मिलीमीटर डायमीटर, तिसरा 50 मिलीमीटर डायमीटर, चौथा 30 मिलीमीटर डायमीटर. प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, सेल्फ ओपनिंग डाय हेड वापरून थ्रेडचा कमाल व्यास किती असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 200 मिलीमीटर डायमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, विच जॉमेट्रिकल फॉर्म इज इंडिकेट. आता या प्रश्नामध्ये जॉमेट्रिकल फॉर्म आपल्याला दाखवलेला आहे. यात आपण पाहू शकता हे जे सिंबल दाखवलेलं आहे, सिंबल आपल्याला ओळखायची आहे जॉमेट्रिकल सिंबल. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पॅरालिझम, दुसरा आहे स्क्वेअरनेस, तिसरा फ्लॅटनेस, चौथा स्ट्रेटनेस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, दाखवलेला जे जॉमेट्रिकल सिंबल आहे या सिंबलचा अर्थ काय असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्ट्रेटनेस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एलिमेंट मार्क एक्स. आता स्क्रीनवर आपल्याला पाहू शकता एक जॉबचा डायग्राम आहे, याच्यावर खूप सारे सिंबल वापरलेला आहे. तर या सिंबल पैकी जे हा एक्सच्या स्वरूपाने ज्या सिंबलला दर्शवलेला आहे, तर या सिंबलचा अर्थ काय असतो याची आपल्याला ओळखायची आहे. जसा हा ये जे शब्द आहे या ठिकाणी आपल्याला एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेला भाग आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बेस, दुसरा डॅटम, तिसरा पॅरालिझम, चौथा फ्लॅटनेस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एक्स म्हणून चिन्हित घटक काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॅटम. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग फ्रेम ऑफ जॉमेट्रिकल टॉलरन्स बिलॉंग टू अल्टिट्यूड ग्रुप ऑफ सिम्बलायझिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्क्वेअरनेस. स्क्वेअरनेस दर्शवणाऱ्या विशेषतः प्रतिकात्मक उंची गटाची खालीलपैकी कोणता जॉमेट्रीय टॉलरन्स फ्रेम संबंधित आहे? तर प्रश्नामध्ये जर आपण सिंपलमध्ये जर आपण या प्रश्नाला जर सिंपल केला तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जर जॉमेट्रिकल सिंबल असते तर स्क्वेअरनेससाठी कोणता जॉमेट्रिकल सिंबलचा वापर केला जाते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी जे ऑप्शन आपल्याकडे दिलेलं आहे याचा बघू शकता. पहिला ऑप्शन जे आहे 2 लाईन दाखवलेला आहे अँगलमध्ये, दुसरा जे उलटा टी दाखवलेला आहे, तिसरा जे आहे एक लाईन आहे हॉरिझॉन्टल, चौथा एक रेक्टँग्युलर आहे. तर प्रश्नामध्ये जे स्क्वेअरनेससाठी सिंबल विचारलेला होता जॉमेट्रिकल टॉलरन्स बद्दलच्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे आपल्याकडे या उलटा टीच्या स्वरूपाने दाखवलेला आहे. तर हा याचा उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ प्रोडक्शन लेथ ओव्हर सेंटर लेथ. सेंटर लेथच्या तुलनेत प्रोडक्शन लेथचा काय फायदा आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे घटकाच्या उत्पादन खर्चात वाढ होते, दुसरा घटकाचा उत्पादन खर्च कमी होतो, तिसरा सुरुवातीचा खर्च अधिक असतो, चौथा टूल रूम कामासाठी योग्य नाही. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, सेंटर लेथच्या तुलनेत प्रोडक्शन लेथचा फायदा काय आहे? तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर बी घटकाचे उत्पादन खर्च कमी असतो. मास प्रोडक्शनमध्ये बनलेला कोणताही पार्ट्स तर त्याची किंमत बाकीच्या जेव्हा आपण नॉर्मली एखादी पार्ट्स बनवत असतो तर त्याच्यापेक्षा कमीच असतो, कारण ते मास प्रोडक्शनमध्ये बनलेला असतो. तर आजचा जे आपला जे शेवटचा क्लास होता टर्नर सेकंड इयर थेअरी MCQ मधला सिलेबसनुसार आणि मॉड्यूल वाईज पूर्ण शेवटचा क्लास होता आपला, ज्यात आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट, जसं ITI संपल्यानंतर काय करावा किंवा कोणता वॅकन्सी निघाला तर त्याच्याबद्दलचे व्हिडिओवर आपण भेटू.